नमस्कार तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनल तर तुम्ही भावना थंबनेल बघून आता असेल तुम्हाला समजलंच की आजचा ट्युटोरियल कोणत्या व्हिडिओवरती होणार आहे भावना. आजचा व्हिडिओ घेऊन आलोय तर ना कसं भावना तुमच्यासाठी प्रोव्हाइड केले फुल टू एडिटेबल असणार आहे. नक्कीच व्हिडिओ आवर्जून पूर्ण पहा. त्यामध्ये मी तुम्हाला सर्व समजावून सांगितलेलं आहे भावना. ओके, तर आजचा व्हिडिओ भावना लोगो डिझाईनवरती होणार आहे. एकदम खतरनाक 3D लोगो आहे भावना. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती जो की आपला ओंकार ग्राफिक्स डिझायनर नावाचा जो खतरनाकचा लोगो तुम्हाला दिसतोय पिक्सल लॅबमध्ये बनवलेला आहे. इथे बघू शकता तुम्हाला हा कसा आता क्रिएट करायचा आहे तोच मी प्रोव्हाइड करतोय. तर काय करायचं आहे हा मी तुम्हाला एक डेमो दाखवून देतोय. इथे बघू शकता. ओके, याचे मी असे रोटेट करतो. याचा तुम्ही डेमो बघून घ्या. ओके, एकदम खतरनाक ओंकार ग्राफिक्स बघू शकता तुम्ही कसं 3D लुक वाटते आपल्याला. ओके, हा जो 3D लुक आहे तो 2D आहे. तो आपण काय करायचं याला डिलीट करून टाकूया. आणि भावना जर ह्याचा व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला आपल्या चॅनलवरती आलाय जाऊन तुम्ही बघू शकता. हे भावना असं तुम्ही एक ऑब्जेक्ट करून घ्यायचं आहे पिक्सल लॅबमध्ये जो की आपला लोगो असणार आहे. ओके, हा लोगो तुम्ही काय करायचा एकदम सिंपल इथे असा बनवून घ्यायचा एकदम फुल टू HD क्वालिटीमध्ये. ओके, बनवल्याच्या नंतर काय करायचं आहे याला एकदम PNGमध्ये सेट करून घ्यायचा आहे. आणि ह्याला जो कलर आहे तो तुम्ही कलर कोणताही देऊ शकता. मी सिंपल इथे जो एक कलर आहे जो येल्लो आणि ग्रेडेनमध्ये जो कलर आहे मी याला प्रोव्हाइड करणार आहे आता. ओके, तर मी जो कलरमध्ये जातो इथे कलरवरती आल्याच्या नंतर इथे बघू शकता हा जो ग्रेडिंग कलर आहे तो मी याला प्रोव्हाइड केला आहे. ओके, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. ओके, तर काय करायचं आहे तसं ठेवायचं आहे. आणि हे जे प्रवीण दळवी आहे त्याला मी व्हाईटमध्ये ठेवतो आहे. दाखवतो तुम्हाला एकदम कसं त्याचं कलर वगैरे चेंज टू झेड पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, प्लस PSD फाईल मी प्रोव्हाइड केले. ती PSD फाईल आपण याच्यामध्ये ओपन करायची. कशामध्ये? फोटोपिया. तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती जायचं आणि फोटोपिया एक सर्च करून घ्यायचं. मी तुम्हाला सिंपल इथे दाखवून देईन. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, तर काय करायचं हे झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे सेव्हचं बटन आहे. ओके, सेव्ह इमेजवरती जायचं. PNG डिफॉल्ट. ओके, इथे आहे PNG करून घ्यायची. अल्ट्रा करायचं. मी नेट बंद करतो आहे. ओके, अल्ट्रा करून घ्या. सेव्ह टू गॅलरी. ओके, तुमच्या गॅलरीमध्ये PNG आहे ती फाईल सेव्ह होऊन जाईल. ओके, ही PNG फाईल सेव्ह झालेली आहे. सेम तसंच ठेवून द्या. नेट चालू करा. ओके, केल्याच्यानंतर काय करेल आता मी तुम्हाला एक फाईल दिली आहे. ओके, खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला PSD फाईल दिलेली आहे. ओके, तुम्हाला दाखवून देतो कसा झालेला आहे लोगो. इथे बघू शकता तुम्ही. ओके, बघू शकता प्रवीण दळवी. ओके, जर नसेल दिसेल तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला मी प्रोव्हाइड केला आहे. ओके, एकदम खतरनाक क्रिएटिव्हिटी आपण केलेली आहे. ओके, त्यानंतर काय करायचं आता आपण जायचं आहे एक तुम्हाला मी लिंक मटेरियलमध्ये मी तुम्हाला खाली PSD फाईल दिलेली आहे. ही बघू शकता 2D 3D बिझनेस PSD फाईल. ही PSD फाईल ओपन करायची आहे. ओपन करण्यासाठी काय करायचं सिम्पली त्या क्रोमवरती जायचं. इथे बघू शकता ही PSD फाईलमध्ये इथे दिसत आहे तुम्हाला 2D 3D बिझनेस PSD फाईल. PSD पुढे PSD आहे नॉकी PLP. लक्षात ठेवा PSD आणि PLPमध्ये जाम फरक आहे भावनो. PSTची फाईल फोटोशॉपमध्ये किंवा फोटोपियामध्ये ओपन होते आणि PLPची फाईल पिक्सल लॅबमध्ये ॲडिट होते. बाकी कुठेही कोणत्या फाईली ॲडिट होत नाहीत. ओके, काय करायचं इथे गुगलवर यायचं. गुगलवरती जाऊन फोटोपिया टाकायचं. मी ऑलरेडी फोटोपिया माझ्या याच्यामध्ये आहे. इथे बघू शकता तुम्ही फोटोपिया तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. ओके, तर तो फोटोपिया ओपन होईल. ओपन होण्यासाठी पाहून याला जाम टाईम लागतो. ओके, म्हणजे लोडिंगला बरेच टाईम जातो. त्यासाठी तुमचं नेटवर्क कनेक्शन चांगलं असलं पाहिजे. ओके, बघू शकता इथे झालेलं आहे. मी आता इथून काय करतो फाईल ओपन करतो. ओके, इथे फाईलवरती जातो. फाईलवरती क्लिक केलं आहे. क्लिक पाहून याच्यामध्ये बरंच टाईम जातो. ओके, कारण की आपण जे लोडिंग होतं आहे ते लोडिंग होण्यासाठी बरेच प्रॉब्लेम येतात. ओके, तर काय येतं ओपन मोर करायचं. स्टोरेजवरती जायचं. ओके, तुमच्या स्टोरेजमध्ये जी तुम्ही आता फाईल मी प्रोव्हाइड केले ती तुम्ही जिथे डाउनलोड केली असेल तिथे जायचं. ओके, इथे लोड डिव्हाइस येतं आहे. ओके, त्यानंतर काय करायचं इथे फाईलवरती जाऊया परत. ओपनवरती जाऊन फाईलवरती जायचं. फाईलवरती गेल्याच्या नंतर आपला जो फोल्डर आहे जो की मी SD कार्डमध्ये ठेवलेला आहे तुम्ही जिथे ठेवलेली असेल तिथे तुम्ही ठेवू शकता. ओके, जो माझा फोल्डर आहे तो मी इथे सिलेक्ट करून घेतो. हा बघा बघू शकता आलेला आहे 2D 3D बिझनेस लोगो PSD. ओके, याच्यावरती ओपन केलं आहे. सिम्पली त्या PSD फाईल ओपन होते. लोडिंग चालली दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती. व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा. त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण समजावून सांगितलेलं आहे. फुल टू HD 2D लोगो तुम्हाला मी स्क्रीनवरती जसा आपल्या थंबनेलला तुम्ही लोगो बघितला असाल सेम तसाच थंबनेलला लोगो होणार आहे एकदम खतरनाक. तो पण आपल्या मोबाईलमध्ये ना की ओके
फोटोशॉपमध्येही होतो भावनो. फोटोशॉपवरती जर तुम्हाला ट्युटोरियल हवा असेल मी घेऊन येईल. फक्त याच्यामध्ये नक्कीच व्हिडिओ आवर्जून पूर्ण पहा. इथून आता मेन स्टेप चालू होते भावनो. पिक्सल लॅबमध्ये काय जास्त लागत नाही. ओके, इथे खाली तुमचं नेटवर्क चांगलं असेल तर खतरनाक अशी तुमची डिझाईन होईल. ओके, इथे क्लोज करा. क्लोज केल्याच्यानंतर इथे ऑलरेडी लोड झालेलं आहे, तुम्हाला वरती दिसत असेल. ओके, लोड झालेला आहे, इथे दिसतंय की नाही खतरनाक बघू शकता तुम्ही. ओके, एकदम हा जो VG ब्लॉगर, ओके, ब्लॉगर विशाल आहे त्यांच्या नावाचा हा जो लोगो बनवलेला आहे ती फाईल ओपन झालेली असेल. इथे लेअरवरती जायचं. लेअरवरती गेल्याच्यानंतर इथे वरती बघू शकता, इथे साईडला लेअर आहे. ओके, दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती. ओके, दिसतंय की नाही नक्की सांगा. इथे बघू शकता तुम्ही, इथे लेअर आहेत बघू शकता 3. ओके, त्या लेअरवरती जायचा. पहिला जो लेअर आहे त्याला क्लोज करायचं. क्लोज केल्याच्यानंतर बघू शकता परत पोर्शन अजून तसंच आहे. ओके, स्क्रीनवरती. तर काय करायचं, इथे जे लॉक आहेत या लॉकवरती क्लिक करायचं आपल्याला. ओके, तर लॉकवरती क्लिक केल्याच्यानंतर काय होणार आहे, इथे ते लॉक ओपन होऊन जाईल. ओके, लॉक ओपन झाल्याच्यानंतर काय होईल, त्याच्यावरती आपण डबल क्लिक करायचं. ओके, डबल क्लिक केलेलं आहे. याची जी हे आहे आपली सर्व ते ओपन झालेलं आहे. ओके, इथे लेअरवरती क्लिक करायचं. इथे बघू शकता. ओके, तर हा त्याच्यावरती डबल क्लिक केलेलं आहे आपण. हे लेअर ओपन करून द्या. खाली एक लेअर सिलेक्ट करा पहिल्या आधी. इथे क्लोज करतो मी. ओके, इथे एक डबा आहे खाली बघू शकता, कचऱ्याचा डबा. त्या डब्याच्या बाजूला एक लेअरचे ऑप्शन आहे. ओके, त्या लेअरवरती जायचं आणि सिम्पलरित्या इथे याला डिलीट करून टाकायचं. जर तुम्ही लेअर सिलेक्ट कराल तेव्हाच त्याच्यानंतरच हा लोगो जाऊ शकतो. ओके, याला आपण सिम्पलरित्या रिमूव्ह करून टाकूया. ओके, तर इथे काय करायचं, आपण एक ऑब्जेक्ट घेऊन यायचा. ओके, कुठून घेऊन यायचं दाखवतो तुम्हाला मी. फाईलवरती जायचं, ओपन अँड प्लेस, वरून 3 नंबरचं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल. ओके, ओपन अँड प्लेसवरती क्लिक करायचं. परत फाईल ओपन होईल खाली. फाईल ओपन झाली. पिक्चरमध्ये जायचं, जिथून आपण आता पिक्सल लॅबमधून जो PNG फॉर्मॅट केलेला तो इथे ॲड करून घ्यायचा. लोडिंग होईल. मेन याच्यामध्ये भावना लोडिंगचंच काम आहे, कारण की हा जो फोटोपी आहे तो नेटवर्क जास्त चांगला असेल तर खतरनाक एकदम ॲडिट होतो भावनो. जर नेटवर्क स्लो असेल. ओके, त्यानंतर याला काय करायचे, ओके करायचं. इथे लेअरवरती जायचं. इथे बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती आलेलं आहे. ओके, त्यानंतर आत्ता झालं, एवढं सर्व झालं. याच्यामध्ये इम्पोर्ट कसं करायचं. ओके, नसेल समजलं परत एकदा व्हिडिओ पूर्ण पहा. पूर्ण नसेल पाहिलं तर अर्ध्यातून पहा, तुम्हाला नक्की कळेल. ओके, परत लेअरवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला दिसतच असतील तो विशाल ब्लॉगर जो पहिला लोगो होता तो ऑलरेडी खाली आहे. त्याला जराही न क्लिक करता लेअरवरती क्लिक करायचं. फाईलवरती यायचं. फाईलवरती आल्याच्यानंतर इथे सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट दिसत असेल तुम्हाला, शेअरच्या खाली सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट याच्यावरती क्लिक करायचं. दिसतंय, क्लिक केलेलं आहे मी. बघू शकता तुम्ही, परत एकदा क्लिक करून पहा. ओके, सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतंय की नाही स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही. सिलेक्ट, परत फाईलवरती क्लिक करा. लोडिंग चाललं आहे बघा इथे बघू शकता. जर एखादं समजा क्लिक नसेल होत तर समजायचं लोडिंग चालू आहे. ओके, आता हे लोडिंग बघूया किती टाईम होतं. हे बघा, स्मार्ट ऑब्जेक्ट अपडेटेड. ओके, झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे क्लिक करा स्क्रीनवरती आणि जी आपली पहिली आहे, ओके, जो पहिला आपला पोर्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. जी पहिली PSD फाईल आहे त्याच्यावरती क्लिक करा. और तुम्ही डायरेक्ट आता हा तुमचा इथे लोगो दिसतोय. ओके, जो की आपण डबल. ओके, पहिल्यावरती क्लिक म्हणजे जिथे वरती दिसेल तुम्हाला. ओके, 2 क्रॉस दिसत आहेत, एक 2D 3D आणि एक युअर लोगो. तर आता आपण 2D 3D वरती लोगो तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व इंटरफेस असा दिसेल. बघू शकता एकदम लोगो परफेक्टलित्या ॲड झालेला आहे. ओके, तुम्हाला त्याचा कॅनव्हासही दिसत असेल कसा त्यांनी आपण आपोआप एकदम खतरनाक मॅच करून घेतलेला आहे पूर्ण स्क्रीनवरती. बघू शकता तुम्ही. ओके, हा आपण येलो कलर मारलेला आहे. ओके, तुम्ही पाहिजे तर तुम्ही पूर्ण एकदम डार्क येलोही मारू शकता. तुमच्यावरती आहे पूर्ण डिपेंड. ओके, एकदम स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं आहे जसं OG दाखवलेलं आहे सेम तसाहीच आहे भावनो. ओके, तुम्ही बघू शकता एकदम फुल टू एडिटेबल सर्व तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. ओके, हा लोगो झालेला आहे इथे. आता आपण काय करणार, इथे डायरेक्ट यायचं वरती फाईलमध्ये आल्याच्यानंतर एक्सपोर्ट ॲज. ओके, एक्सपोर्ट ॲजमध्ये जाऊन इथे JPG वरती क्लिक करायचं. ओके, PNG वरती क्लिक करू शकता तुम्ही. JPG वरती जायचं. JPG वरती गेल्याच्यानंतर इथे
लोडिंगचं जाम याच्यामध्ये आहे. ओके, नक्कीच लक्ष द्या. क्वालिटी फुल करा 100%. जेवढी क्वालिटी तुम्ही हाय कराल तेवढी त्याची साईज वाढणार. ओके, नक्की हे बघा इथे वरती दिसेल 1 MB. याची आता आपण फुल साईज केलेली आहे, तेव्हा कमी थोडी केली. इथे बघू शकता 499.6 KB. ओके, फुल केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्ही त्याची किती झालेली आहे. थोडंसं पुढे घ्या, याची सेव्ह करूया आपण खाली. आता कन्वर्ट टू RGB. ओके, अटॅच मीडिया डाटा. सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता फाईल डाउनलोडेड. ओपन. ओके झालेली आहे सेव्ह. तुम्ही बघू शकता एकदम स्क्रीनवरती. सिम्पली ते आता आपल्या फोल्डरमध्ये यायचं आहे, जो की आपला गॅलरीचा पोर्शन असतो त्याच्यामध्ये. इथे बघू शकता एकदम खतरनाक जो तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतोय. ओके, प्रवीण दळवी P आणि D. ओके, दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती. हा जो लोगो आहे तोच लोगो आपण इथे एडिट केलेला आहे. बघू शकता एकदम फुल टू एडिटेबल प्रवीण दळवी. एकदम नाव खतरनाक. हे नाव आपण काय केलेलं होतं, व्हाईटमध्ये घेतलेलं होतं. त्याचं कारण हे आहे भावना. ओके, त्यासाठी हा व्हिडिओ जिथून फोटोपिया चालू होतो तिथून फुल स्टेपमध्ये पूर्ण पहा. कोणते कोणते स्टेप यूज केलेले आहेत, कोणते कोणते फाईल यूज केलेले आहेत. ओके, तुम्हाला कळून जाईल. ओके, इथे बघू शकता हा लोगो आता झालेला आहे एकदम खतरनाक. हा प्रवीण दळवी नावाचा आपण जबरदस्त डिझाईन केलेला आहे. तुम्हाला स्क्रीनवरती पूर्ण मी दाखवून दिलं आहे. A to Z स्टेप बाय स्टेप पूर्ण समजावून सांगितलेलं आहे. नक्की व्हिडिओ आवर्जून पूर्ण पहा. व्हिडिओमध्ये सर्व समजावून सांगितलेलं आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. त्याआधी व्हिडिओला सबस्क्राईब, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, आणि एक लाईक ठोकून द्या. धन्यवाद.